गिरगावची शान, कारण गिरगावातली ही स्वागत यात्रा या बुलेट स्वार झालेल्या महिलांशिवाय कधी पूर्ण होऊ शकत नाही. तरी वुमन असं मी त्यांना नाव ठेवलंय. काय ही संकल्पना म्हणजे भन्नाट डोक्यात आलं तरी कुठून? पहिली गोष्ट तर मी मिलिटरी जे आता पुलवामाचा अटॅक झालेला आहे त्यासाठी मी एक ट्रिब्यूट दिलेला आहे त्यांना की हा वेश मी पूर्ण करून. आणि दुसरी वस्तू म्हणजे जेव्हा मुली बाहेर पडतात त्यांनी स्वतःचं सेल्फ डिफेन्स केलं पाहिजे. कारण की मिलिटरी जशी आपल्या वेशीवरती आपल्या देशाच्या वेशीवरती जसे आपलं संरक्षण करतायत तसं स्वतःचं संरक्षण मुलींनी स्वतःच केलं पाहिजे अशी मला कल्पना आहे. म्हणून मी हा वेश धारण केलेला आहे. आपल्या कुणाच्याही असं डोक्यातही येऊ शकत नाही की अशा प्रकारचं आपण काही करू शकतो. बघा ही साडी बघा फक्त कसली भारी साडी तयार केली आहे. मिलिटरी प्रिंट आहे सगळीकडे आणि त्याला जे काठ आहे तो तर ट्रेडिशनल दिला गेलाय आणि इथे त्यांचे स्टार्स सुद्धा दिसत आहेत. अजून काय काय वस्तू म्हणजे गोष्टी आहेत मला कुठून दिसत नाहीये. काय काय म्हणजे साडी स्टार्स दिसतात आम्हाला. मी स्टार्स लावलेले आहेत कारण की मुलींनी स्वतःचा स्टार झाला पाहिजे. पहिली गोष्ट तर इंडियाचा फ्लॅग आहे कारण की मी इंडियाला रिप्रेझेंट करते आणि मी इंडियन वुमेन आहे आणि ॲज अ स्ट्रॉंग वुमेन पोर्ट्रे करते. आणि टोपी पण तुमची अगदी सगळं अटायर जर पाहिला तर अगदी लक्ष वेधी असा अटायर आहे आणि त्याची बुलेट जी आहे ती पण त्याच प्रकारची आहे. हो माझी बुलेट त्याच प्रकारची आहे कारण की एक त्याला कारण आहे की पहिल्यापासून लहानपणीपासूनच मला मिलिटरी, एअरफोर्स, नेव्ही किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल त्याचा भरपूर आदर आहे मला. म्हणून मी जे काय करते किंवा बोलतात ना बुलेट पण अशी निवडली आहे की त्याचा कलर माझ्या मिलिटरीसाठीच असेल. तुमच्या या अटायरला आणि या कल्पनेला खरंच सॅल्यूट. आणि खूप छान वाटलं तुमच्या या बुलेटवर बसून सुद्धा खूप भारी वाटतंय. आणि आता या सगळ्या ट्रॅफिकमधनं वाट काढत आम्ही या मिरवणुकीच्या अग्रस्थानी पोहोचणार आहोत. बाय बाय. कॅमेरा पर्सन नागेश सोबत श्वेता वडके दांडेकर, TV9 मराठी, गिरगाव.